जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. याआधी पण आपल्या चॅनलवर आपण फक्त मनोरंजनात्मक किंवा इंडियन आर्मी रिलेटेड व्हिडिओ आपण पोस्ट केलेले आहेत. आणि आज जे तुमच्या समोर आहेत त्यांना माझ्या मते आता जवळपास सगळ्या भारतामध्ये ओळख आहे. आणि काही दिवसापूर्वीपासून त्यांचे व्हिडिओ आपल्याला बघण्यात येतात की ते लोकलला किंवा मुंबईमध्ये CST स्टेशनच्या आसपास गळ्यामध्ये असे जे पत्तर घालून हिंडत आहेत. याचं कारण काय आहे? आत्तापर्यंत सर्वसामान्य लोक याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. मग त्याकडे दुर्लक्ष न करता आपण यांचं बोलणं ऐकून घ्यावं ही माझी विनंती आहे. तर चंदू सर, तुमच्या काय म्हणजे नेमकं तुमच्या मागण्या काय आहेत? कशासाठी तुम्ही इथं? हे याच्यासाठी आहे, देशभक्ती करो आतंकवादी बनो. ह्या ज्या मोहीम चालू केली सरकारने ही बंद करण्यासाठी. आज तुमच्या समोर इथं बसताय यांनी मेडल लावलेले आहेत. जे लढाईमध्ये कधी देशासाठी रक्षण करत होते, 15 वर्ष देशाचे शिकवून त्यांच्या मागे दिसत आहेत. ज्यांनी 11 वर्ष देशासाठी प्राणाची आहुती केली, पण ते देशात नोकरी करू शकत नाही, ते राज्यात बी नोकरी करू शकत नाही. स्थानिक कंपनीत जरी गेले तिथून मिलिटरीचं एक व्हेरिफिकेशन जातं की यांना सैन्यामधून काढलं आहे महादयांना, म्हणजे ते आतंकवादी झाले. पण पाकिस्तानाहून येणारे आतंकवादी त्यांना देशात नोकरी मिळते. अफगाणिस्तानाहून हे जसे बांगलादेशहून येतात त्यांना नोकऱ्या मिळतात. पाकिस्तानाहून येणारी सीमायजरला तिकीट मिळतं. आणि आपल्याच देशातला सैनिक जेव्हा न्यायाची भीक मागतो तेव्हा कोणी देत नाही. म्हणून आता मी यांचा सर्व भांडा फोडतोय. कशा पद्धतीने स्कॅम केला गेला. यांनी 15 वर्ष सेवा केली. 15 वर्षाचा पैसा यांचं शोषण तर झालं. आज तुम्ही इथपर्यंत आले का बरं? वर्दी घातली म्हणून आले. वर्दीचा जो सन्मान असतो, तो आदर असतो, तो आदर सन्मानचा कलंक काढण्यासाठी आम्ही निघालेलो. न्याययात्रा काढलेली. देशामध्ये 15 लाखाच्या वर जवान आहे ज्यांच्या पोटावर लात मारली. सरकार आकडा दबावतोय. ज्यांचा परिवार उद्ध्वस्त झालेला आहे. आणि राज्यामध्ये 2 लाखाच्या वर आकडा आहे, ते सरकार सांगत नाही, त्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला आहे. यांना 85 मध्ये भरती झाले होते आणि 2000 मध्ये काढलं. 25 वर्षानंतर त्यांनी आवाज उचलला. आवाज का उचलत नाही माणूस? कारण की बदनामी होईल. नातेवाईक हसतील, आपले परिवार आपल्याला असेल म्हणून तो माणूस बिचारा बोलत नाही. पण आता लाज शरम सोडून दिली. आम्ही कलंक मिटवण्यासाठी निघा. माझा 15 महिन्याचा बाळ, माझा 2 वर्षाचा मुलगा मला मोठं झाल्यावर हा विचारेल की बाबा तू पाकिस्तानात गेला होता नवाज शरीफ सोबत चाय प्यायला, मग तुम्हाला फौजमधून का बरं काढलं? ते उत्तर त्याला देण्यासाठी मी हे आंदोलन करतोय की न्याययात्रा. राज्य सरकारने आकडा सांगावा किती जवानांना सेवेमधून बरखास्त केलं गेलंय. आणि आमचं राज्य सरकारला हे बी सांगतो की आम्हाला भारत सरकारने आणि संविधानाने पूर्ण अधिकार दिलेला आहे. आमचं मिलिटरीचं कोड सांगतं ज्या बी जवानांना तुम्ही घरी पाठवणार त्यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा आहे, त्यांना राज्यामध्ये नोकरीचा अधिकार आहे. त्यानंतर त्यांना पेन्शन बी आहे. आणि आमचं हायकोर्ट बी सांगतं की तुम्हाला अधिकार आहे. ज्या बी जवानांना सेवेमधून रिमूव्ह फ्रॉम डिसमिस फ्रॉम सर्व्हिस केलेले आहेत त्या जवानांना अधिकार आहे. पेन्शनचा बी अधिकार आहे. सुप्रीम कोर्ट बी आम्हाला सांगतं की हा तुमच्याजवळ हे आहे, तुम्हाला पेन्शनचा बी अधिकार आहे. तुम्हाला सर्व्हिसमधून काढलं तरी तुम्हाला पेन्शन मिळेल, एक सर्व्हिसमॅनचा दर्जा आहे. आणि त्यानंतर आपला आर्टिकल 16 आपल्याला सांगतो की तुम्ही कुठेही काम करू शकता. हा आर्टिकल 16 आहे. भारतामध्ये नाही, ज्याच्यामध्ये कुठेही काम करू शकता. आणि त्याच्यानंतर आर्टिकल 21 आम्हाला पूर्ण अधिकार देतो. राज्य सरकारचं काम आहे की आमचं सार्वभौम्य, आमचा आदर सन्मान, आम्हाला मान सन्मानाने ठेवणं. म्हणून आम्हाला एक स्पेशल नोकरी म्हणून तुम्ही देऊ शकता राज्य सरकारमध्ये, हा आर्टिकल 21 सांगतो. पण आपल्याला हे विटंबना आहे मोठी खूप की बुवा ज्या जवानांना सेवेमधून काढलं गेलं आजपर्यंत कोणी या गोष्टीचा आवाज उचलला नाही होता. राज्यामध्ये 2 लाखाच्या वर जवान ज्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला. कोणाची नोकरी गेली, त्यांनी बायको सोडून दिली, कोणाचा परिवारने सुसाईड करून घेतली. अशा गोष्टी घडल्या आहेत. या घटना नाही व्हायला पाहिजे म्हणून हा स्कॅम मी बाहेर काढतोय. आज 15 वर्ष सेवा करून याचा पैसा यांचं शोषण झालंच. शोषण झाल्यानंतर समाज बी कसं शोषण करतं, केला सैन्यामधून काढलंय, म्हणजे एक बदनामी वाटते माणसाला. आणि जे अधिकारी घरामध्ये काम करता, निजी कामं लावता, जेव्हा आपण मना केलं हे डिसिप्लिनच्या नावाने पनिशमेंट देऊन देता. म्हणून मी मागणी ठेवली आहे जेव्हा बी जवानांना पनिशमेंट दिली जाईल एक व्हिडिओ आणि ऑडिओग्राफी व्हायला पाहिजे, जेणेकरून चुकीची पनिशमेंट देणार नाही. आणि त्यानंतर आतापर्यंत संसदमध्ये किती जवानांना काढलं गेलं त्याचा आकडा संसदमध्ये सांगून द्यावा. आणि देशामध्ये देशाच्या जवानाला नोकरीचा अधिकार का नाही आहे? जर आम्हाला नाही तर त्या आतंकवाद्यांना नोकऱ्या कसं काय देत आहेत तुम्ही? म्हणून ही न्याययात्रा निघालेली. आज यांचा 10-15 लाख त्या टायमाचा जो पैसा होता तो आजच्या तारखेला व्हॅल्यू त्याची 20-25 लाख रुपये. आणि त्याच जागावर माझा 11 वर्षाचा सर्व्हिसमधला 11 रुपये बी दिलेले नाही. म्हणजे शोषण तर झालंच, पैसा बी गडप करून खाऊन गेले सरकार. आज 1 लाख जरी जवान पकडले महाराष्ट्रात तर 10 लाख जरी पकडले एक जवानाचे तर 1 लाख करोडचा स्कॅम होतोय. तो मी तर सांगतोय, आकडा सांगायला का घाबरतायत? म्हणून हा स्कॅम मी बाहेर काढतो यांचा.
आणि पाकिस्तानाहून नवाज शरीफ येतात, नवाज शरीफ सोबत प्रधानमंत्री चहा पिऊ शकते, तिथून फोटो काढून येतात आणि आम्ही काय फोटो काढायला गेलो नव्हतो का नाही, चहा प्यायला गेलो होतो दामाद बनायला तिथं, म्हणून ही न्याययात्रा काढलेली. मी पाकिस्तानामध्ये POW होतो. POW म्हणजे प्रिझनर वार, युद्धामध्ये पकडलेला सैनिक. आणि जेव्हा मी युद्धबंदी सैनिक होतो तो सर्जिकल स्ट्राईक कसं काय झाली, मग मला ते बी सरकारने सांगावं. सर्जिकल स्ट्राईकच्या नावाने 29 सप्टेंबरलाच पाकिस्तानने ट्विट केलं होतं याला आम्ही पकडलेलं आहे म्हणून. त्याचा एक व्हिडिओ चालून देतो साईडला, तुला टाकून देईल मी. तर आता तुम्ही सांगा, मी का तिथं दामाद व्हायला गेलो होतो का? प्रधानमंत्री इथं जेव्हा आता एखादी फायरिंग झाली तर लगेच प्रधानमंत्री ने पाकिस्तान के ऊपर हमला कर दिया. अरे आम्ही का तिथं दामाद बनायला गेलो होतो? आज मी सजा काटली पाकिस्तानमध्ये, 4 महिने शिक्षा घेतली आणि मीच आता आपल्या देशामध्ये भीक मागतोय. माझं जास्त दुःख बघायचं आहे त्या यूट्यूब चॅनलला बघ, ज्या चंदू चव्हाण 1 2 3, तिथं प्रत्येक सैनिकाचं दुःख मांडतोय. म्हणून ही न्याय यात्रा निघालेली. बोला तुम्ही काय बोलता मामा, बोला ना तुम्ही. बोला, तुमच्यासोबत काय झालं सांगा यांना. जय हिंद, जय भारत. मी दत्ता सोमा थापड, जिल्हा पालघर. मी सेनेमध्ये गेली 15 वर्ष सर्व्हिस केली, नोकरी केली. घरातून मी काहीतरी देशाची सेवा व्हावी ह्या हेतून मी घरातून निघालो. सैन्य दलामध्ये मी भरती झालो. 15 वर्ष देशाची सेवा केली. श्रीलंकेमध्ये जाऊन 2 वर्ष युद्धभूमीवर मी काढले. आमच्या गोळ्या इकडनं आवाज करत गेल्या, समोरून आवाज करत गेल्या, तरी आम्ही युद्धामध्ये कधी घाबरलो नाही, थकलो नाही. पण 15 वर्ष नोकरी करूनसुद्धा आम्हाला सरकारने काही दिलं नाही. आमच्या फंडचा पैसा कुठे गेला, आमचा AGI आर्मी ग्रुप इन्शुरन्सचा पैसा कुठं गेला, गेली 25 वर्ष उलटून गेली, याचा हिसाब आम्हाला कधी भेटला नाही. आम्हाला डिस्चार्ज बुकसुद्धा भेटलं नाही. हा पैसा गेला कुठं? हा आम्हाला पैसा सरकारने द्यावा आणि आमची समस्या, आमची अडचण सरकारने समजून घ्यावी आणि ह्याच्यातून आम्हाला बाहेर काढावा. जय हिंद. अशा पद्धतीने हे शोषण आहे सर. अजून काही प्रश्न आहे तुम्हाला? माझं सर, आता मी तुमचे व्हिडिओ खूप दिवसानं बघायलो, त्याच्यामुळं मला काय आता प्रश्न राहिले नाहीत. पण मित्रांनो, तुम्ही जे यूट्यूबच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून यांचे व्हिडिओ बघता किंवा कोणी आमच्यासारखे यांचे व्हिडिओ पोस्ट करता, तर मित्रांनो त्या व्हिडिओला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करा. कारण आपल्याला काय, आपल्या एका शेअरनं काय होत नसतं. तुम्हाला काय वाटतं मायाला नुसून ही असंच बसली आहे, त्यांना कोण बघणार आहे, एकटा माणूस आहे, 2-3 माणसं आहेत, त्यांना काय सरकार बघणार नाही, हे मानसिकता. तुमच्या जागी मी बी असतो तर मी बी हेच विचार केला असता. पण आपण ह्यांच्या जागेवर असून हे विचार करा की बाबा आपल्याहून थोडी का मदत होई नाही, म्हणजे आपल्या शेअर करण्यानं ही गोष्ट जवळ. आज 12 लाखाचं कर्ज आहे, नोटीस दिलेली बँकाने की कर्ज भर म्हणून, आणि मी कंपनीमध्ये सुद्धा जॉब करायचा मला अधिकार नाही. मग आम्ही देशद्रोही आहेत का? हे सरकारने सांगावं मला. तो रक्षामंत्री महोदयाने कधी बॉर्डरवर ड्युटी दिली त्या महाराजाने सांगावं मला. मी प्रधानमंत्रीपासून रक्षामंत्रीपासून सर्वांना पत्रव्यवहार करून थकलोय. मी जेव्हा प्रधानमंत्रींना विचारायला गेलो होतो धुळ्याला, त्या महाराजांनी मला डायरेक्ट अटॅक केला होता, मोठा घटस्फोट केला होता, पोलिसांना पाठवलं, पकडो इसको. मग मला नजरबंदी बनवलं होतं त्या महाराजांनी. अरे तुम्ही जवानांना पेढे खाऊ घालता, आता बोला ना कुठं गेले तुमचे? तुम्ही सर्जिकल स्ट्राईकवर मोठे स्टेटमेंट देता, आता कुठं गेले तुम्ही? बोला ना. या माझ्यासमोर एजन्सीवाले कुठे गेले? एकही बोलायला तयार नाही, खामोश आहे, बोलणार नाही. मित्रांनो, हे जे बोलत आहेत ते अनुभवातून बोलत आहेत. कुणालाही असं बोलता येत नाही. ज्याच्यावर संकट येतात तो सामर्थ्य असतो, त्याच्यातच सामर्थ्य असतं लढण्याचं. तर मित्रांनो, इथं मुंबईमध्ये आम्ही नोकऱ्या करून सुद्धा इथं राहणं मुश्किल आहे. हा माणूस गावाकून लेकरं बाळ सोडून ह्या ठिकाणी हे उगाच बसले नाहीत. न्यायाची भीक मागतोय आम्ही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे मित्रांनो की हे आपली ताकद काय तेवढी नाही, पण आपण हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला टॅग करा, आर्मीला, रक्षा मंत्रालयाला हे व्हिडिओ शेअर करा, त्यांना टॅग करा हे व्हिडिओ. जेव्हापर्यंत त्यांच्या डोक्यात ही जाणार नाही, ते विसरला, त्यांना ते विसरले नसतील, पण त्यांना दाखवायचं असं की आम्हाला काय फरक पडत नाही. पण जर देशाने जर निश्चय केला तर यांना थोडं का होईना न्याय भेटेल. तर माझी फक्त एवढीच इच्छा आहे की आपण हा व्हिडिओ पूर्ण बघावा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावं. आणि लाईक करू नका या करा, ते विषय नाही, पण ह्यांची जी समस्या आहे ती लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावी एवढीच आपली इच्छा आहे. जय भारत माता की जय महाराज. जय भारत माता की जय भारत माता की जय.